आज नवनीत राणाजी यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे। जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनिल बोंडेजी, शहराध्यक्ष माननीय बोटेजी, अमरावती मध्ये आपले सर्व पदाधिकारी आणि अनेक नवनीत राणाजी सोबत अनेक हजारो कार्यकर्ते काम करतात। त्यांनीही आज माननीय मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पनेला विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता मोदीजींच्या गॅरंटीवर विकासाच्या योजना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता मोदीजींनी जो विकसित भारताचा संकल्प केला, त्या संकल्पाला एक खासदार म्हणून साथ देण्याकरता आज माननीय खासदार नवनीत राणाजी पक्ष प्रवेश केलाय। मी महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीतर्फे माननीय खासदार नवनीत राणाजी यांचं मनापासून अभिनंदन करतो। त्यांचा पक्ष प्रवेश हा भारतीय जनता पार्टीच्या संघटनेला मजबूती देणारा असेल। भाजपाची संघटना उत्तरोत्तर अधिक अमरावतीमध्ये, लोकसभेमध्ये, विदर्भामध्ये मजबूत करण्याकरता नवनीत राणाजी आपला पूर्ण वेळ देतील अशी अपेक्षा पक्षाकडून आहे। अमरावती पुरत्याच त्या आमच्या नेत्या नाही राहणार, तर विदर्भामध्ये, महाराष्ट्रामध्ये त्यांचं नेतृत्व हे पक्षाला लाभदायी राहणार आहे। शेवटी प्रत्येकाच्या गुणाचा आपण पक्षाकरता याचा उपयोग घेतला पाहिजे। नवनीत राणाजी यांच्यामध्ये वक्तृत्व आहे, कर्तव्य आहे, कर्तृत्व आहे आणि त्यामुळं निश्चितपणे आज पक्षाला चांगली उभारी मिळालेली आहे। आणि पक्षप्रवेश करताना त्यांनी आधीच सांगितलं, माननीय मोदीजींना जो विकसित भारत करायचा आहे, 24 ते 29 या काळामध्ये जगातली तिसरी आर्थिक महासत्ता भारत होईल, जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याकरता मोदीजींनी जो विकासाचा रथ हाती घेतला आहे, या विकासाच्या रथावर या रथाला साथ देण्याचं काम नवनीती करणार आहे। तसंही मागचे 5 वर्ष जे सरकारने सभागृहामध्ये कायदे आणले, त्या संपूर्ण कायद्याला नवनीतींनी सहकार्य केलं। अपक्ष जरी असल्या तरी एनडीएचा घटक पक्ष म्हणून त्यांनी जे जनतेच्या हिताचं, देशाच्या हिताचं जे निर्णय देशामध्ये झाले, प्रत्येक बिलाला त्यांनी मतदान केलं आहे। देश कल्याणाकरता, राष्ट्र कल्याणाकरता ज्या ज्या बाबी संसदेमध्ये आल्या, त्या बाबीला त्यांनी सपोर्ट केला आहे। महाराष्ट्रात तुम्ही बघितलं असाल, त्या अशा फायर ब्रँड नेते आहेत, जेव्हा उद्धव ठाकरे सरकार होतं, उद्धव ठाकरे सरकारमध्ये त्यांनी हनुमान चालीसा वाचण्याकरता भूमिका घेतली, पण त्या उद्धव ठाकरेच्या महाविकास आघाडीच्या सरकारने हनुमान चालीसा सुद्धा वाचून देण्याचं परवानगी नाकारली आणि कितीतरी दिवस, मला वाटतं 11 दिवस, 14 दिवस उद्धव ठाकरेंनी 14 दिवस नवनीत राणाजींना जेलमध्ये ठेवलं। काय दोष होता? फक्त हनुमान चालीसा वाचायचा। हनुमान चालीसा वाचून द्यायचा नाही का? मोगलशाही सरकार उद्धव ठाकरेंचं होतं, त्या काळात त्यांनी 14 दिवस जेलमध्ये राहिले, पण हनुमान चालीसाचं वाचन, पठण पूर्ण राज्यभर, संपूर्ण अमरावतीभर त्यांनी केलं। घराघरात हनुमान चालीसा पाठवला आणि मला आता परवा कोणीतरी सांगितलं की अमरावतीमध्ये 111 फूट उद्धव ठाकरेंनी त्यांना हनुमान चालीसा वाचू दिला नाही, पण अमरावतीमध्ये आता 111 फुटाचा
हनुमानजीचा मोठा त्या ठिकाणी हनुमान गडीवर मोठा उंचीची मूर्ती 111 फुटाची उंचीची मूर्ती अमरावतीमध्ये आता त्यांनी साकार करण्याचा प्रयत्न केलाय. त्याचं काम सुरू झालंय. मी एवढंच सांगेल, आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे अमरावतीचे सर्व कार्यकर्ते, आमचे सर्व नेते, बसलेले नेते, नवीन आणि जुने सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन, नवीन आणि जुने कार्यकर्ते, माननीय नवनीतजी सोबत आलेले नवीन कार्यकर्ते आणि आमचे सर्व जुने कार्यकर्ते देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व लोक महाराष्ट्रामध्ये एकत्रित ही पुढची लढाई लढू. शेवटी जेव्हा पक्षप्रवेश होतो तर नवीन लोक येतात, त्यावेळी नवीन आणि जुने लोक एकत्र येऊन काम करावं लागतं. आणि देशामध्ये मोदींच्या नेतृत्वामध्ये नवनीतजी काम करतील. मी दाव्याने सांगतो, अमरावतीची लोकसभा भारतीय जनता पार्टी आणि महायुती 51%च्या वर मतं घेऊन जिंकल्याशिवाय राहणार नाही. काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे. 51% मतं घेऊन आम्ही अमरावती जिंकू. आणि हा जो विजयाचा एक घोडदौड सुरू झाली आहे, त्या घोडदौड अनेक वर्षापर्यंत अमरावतीमध्ये सुरू राहील. खरं तर महायुतीमध्ये आम्ही सर्व सोबत आहोत. आम्ही सर्वांना समर्थन मागणार आहोत महायुतीमध्ये आणि त्यामुळे सर्वांना समर्थन मागू. आणि मला विश्वास आहे की आमचे सर्व 13 पक्ष घटक जे आहेत ते सर्व माननीय नवनीत राणांच्या उमेदवाराला समर्थन करतील. माननीय नवनीत राणांजी आता भारतीय जनता पक्षाने त्यांना तिकीट दिलं आहे. मी आणि देवेंद्रजी 4 तारखेला 10:30 वाजता अमरावती